श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात माता पिता यांचे स्थान देवतुल्य आहे. कारण प्रत्यक्षात देव धर्तीवर येऊन जरी राहू शकत नसेल तरीही देव आईवडिलांच्या रूपात तुमच्या सोबत असतात आणि तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवतात, ज्यामुळे तुम्ही कमीत कमी चुका करून पुढे चालत राहावे. जे कोणी आईवडिलांचा मान सन्मान करतात त्यांनी प्रत्यक्ष समजावे की ते देवाचाही सन्मान करत असे. ते माझे प्रिय बाळ आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्याकडून कधी काळी कोणाचा नकळत अपमान झाला असेल त्याची क्षमा मागायला विसरू नको. कारण देव प्रत्येक हृदयात निवास करत आहे आणि जर तुम्ही एखाद्याचे हृदय दुखवले असेल, कळत नकळत कित्येकदा काही कर्म असे होतात की त्यासाठी तुम्ही मनातून क्षमा याचना करून त्या पापातून मुक्त व्हायला हवे, तेव्हाच तुम्ही योग्य आहात असे देव म्हणतात. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर, तुझ्या कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करेल, पण तूही चुकू नको. तुला जो योग्य मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालण्याची तुझी तयारी दाखव. प्रत्येकजण आपल्या प्रगतीच्या मार्गावर चालत आहे, पण जेव्हा कुणाची प्रगती होते तेव्हा त्याच्या आनंदातही सामील होऊन त्याचा आनंद पाहणे यातही एक आनंद आहे. जर तुझ्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही तर तुम्ही समाधानी असे देवाचे बाळ आहात. अशा बाळावर माझी विशेष प्रेम आहे, कारण तो ना कोणाच्या विरोधात आणि नाही कुणाच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. असा बाळ माझा प्रिय आहे. त्यावर माझी विशेष कृपा आहे. देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. सगळं काही चांगले होणार आहे. केलेली सेवा श्री स्वामींचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.